पूजा खेडकर प्रकरणानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुद्धा जे संशयित बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिलेले सादर केलेल्या विद्यार्थ्यांची आज राज्यामध्ये 9 ठिकाणी चौकशी जी आहे ती केली जाते। आपल्याबरोबर विजय कुंभार आहेत। सर, पूजा खेडकर प्रकरणामध्ये तुम्ही नवीन माहिती अपडेट समोर आणली, मात्र महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये सुद्धा असे काही अधिकारी असण्याची शक्यता आहे। तुम्हाला वाटतं महाराष्ट्रात सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये सुद्धा हे झालेलं असं वाटत नाही? हे झालेलं आहे। म्हणूनच काही लोक मॅटमध्ये गेले, त्यांनी तक्रारी केल्या, त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र खोटी आढळली, ते मॅटमध्ये प्रकरण केल्यावर मॅटने पुन्हा त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले। हा सगळा प्रकार तिथेही गडबड चालू आहे असं दिसतंय। याशिवाय ज्या पद्धतीने हे होतंय त्याच्याकडे राज्य शासन अत्यंत असंवेदनशीलपणे बघतंय, कारण हे प्रकार हजारोमध्ये घडत आहेत। जे गरजू विद्यार्थी आहेत, ज्यांची खरंच मेहनत आहे, त्यांना डावलून इतर कोणीतरी त्यांचं आरक्षण, त्यांच्या मेहनतीची चोरी करतंय। अशा स्थितीमध्ये आता जर आज जे काही तपासणी चालू आहे त्याच्यामध्ये काही विपरीत निघालं तर त्या मुलांना काढलं जाईल, परंतु याच्यासाठी कुणाला तरी मॅटमध्ये जावं लागलं। सगळ्याच लोकांना मॅटमध्ये जाता येणं काही शक्य नाही। त्याच्यामुळे शासनाने ही सगळी चौकशी एकत्रितपणे करून सगळ्या बोगस विद्यार्थ्यांना शोधलं पाहिजे। म्हणजे ज्यांनी ज्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केले त्यांची सगळ्यांची चौकशी करायला काय हरकत? दिव्यांग आणि सगळीच प्रमाणपत्र परीक्षेला बसण्यापूर्वी सगळी प्रमाणपत्र ऑथेंटिक आहेत, बरोबर आहेत, त्याच्यात कुठे गडबड नाही याची काळजी घेणे राज्य शासनाचं काम आहे, MPSCचं काम आहे। म्हणजे मॅटमध्ये गेल्यानंतरच MPSCला निर्णय घ्यावा लागतो, म्हणजे त्याच्या आधी त्यांनी स्वतःहून केलं पाहिजे? हा, त्याच्या आधी केलं पाहिजे, कारण हा एकट्या दुकट्याचा विषय नाही। मी काल एक ट्विट केलं होतं की एक विद्यार्थी आधी पोलीस परीक्षेला बसताना फिट असतो, त्यानंतर तो OBC होतो, त्यानंतर OBC MD होतो, आणि परत 3ऱ्या 4थ्या 5व्या परीक्षेला बसताना तो खुला स्पोर्ट्सवाला होतो। म्हणजे या प्रमाणपत्रांचं वाटप हे पैसे घेऊन चाललेलं आहे, ह्याच्यामध्ये काही शंका नाही, आणि थांबवणे राज्य शासनाचंच काम आहे। म्हणजे राज्य शासनानं लवकरात लवकर या सगळ्या प्रमाणपत्रांची चौकशी केली पाहिजे, आणि जे दोषी आहेत त्यांना शिक्षा केली पाहिजे, कारण नुसतं ते रद्द करून मग इतरांना वाव मिळेल तसं न होता ज्यांनी हे केलं त्या सगळ्यांना शिक्षा झाली पाहिजे। आपण पाहतोय की पूजा खेडकर प्रकरणानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाप्रमाणेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये सुद्धा असे प्रकार जे आहेत ते घडलेले असू शकतात। त्यामुळे राज्य शासनानं या सगळ्या दिव्यांग प्रमाणपत्रांची चौकशी करावी अशी मागणी विजय कुंभार यांनी केल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार नानोरेशन, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।